प्रेशर कैसे करोगे? हाँ कैसे करोगे प्रेशर? अभी क्या कर रहे हो? किसी डालना है और इसे कीचड़ में डालोगे? सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक समिती 3 मध्ये सध्या 2.0 अभियानाअंतर्गत भुयारी गटाराचं 263 कोटींचं काम सुरू आहे। परंतु हे काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। अशा तऱ्हेच्या अनेक तक्रारी करण्यात येऊनही याकडे गांभीर्याने प्रशासनाकडून पाहिलं जात नाही आणि त्यामुळे शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख रुपेश मोकाशी हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। नक्की त्यांची मागणी काय आहे, त्यांचा पाठपुरावा कशा तऱ्हेने असणार आहे या संदर्भात ते आपल्याशी बोलणार आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। नक्की काय मागणी राहणार आहे आणि किती वर्षांपासूनचा पाठपुरावा तुमचा चालू आहे? खरं तर हे प्रभाग समिती 3 अंतर्गत सप्टेंबर 2013ला हे कामाची सुरुवात झालेली आहे। गेले 2 वर्ष झालं मी या निकृष्ट कामाच्या संबंधात वारंवार मी महापालिकेकडे निदर्शनं साधून दिलेले आहेत। याची PMC महाराष्ट्र जल प्राधिकरण आहे यांच्याकडे याविषयी मी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे। निकृष्ट कामाच्या संदर्भात जेव्हा आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या तेव्हा महापालिकेचे प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र जल प्राधिकरणाचे अधिकारी असतील हे स्वतः साईटवर व्हिजिट केलेले आहे आणि तेव्हा जे निरीक्षण केलं त्याच्यामध्ये हे काम निकृष्ट दर्जाचं होत असलेलं, चेंबरच्या खाली चिखलामध्ये PCC करत असलेलं, सिमेंटचं प्रमाण त्यात नसलेलं, तसंच त्याची जाडीसुद्धा स्पेसिफिकेशननुसार नसलेलं आढळलेलं आहे। तसं यापूर्वी महापालिकेनं आणि महाराष्ट्र जल प्राधिकरणानं संबंधित ठेकेदाराला यापूर्वी 2दा नोटिसा काढलेल्या आहेत, तरीसुद्धा याची कोणतीही दखल न घेता काम तसंच सातत्यानं पुढे ठेवलेलं आहे। याच्या आत्ता माझी अशी मागणी आहे की सदरच्या ठेकेदार आपला ऐकत नसेल, प्रशासनाच्या नोटीस काढून सुद्धा ते निकृष्ट काम चालू ठेवत असेल तर या प्रशासनानं त्याला काळ्या यादीत टाकावं। सदर कामाची मुदत ही सप्टेंबर अखेर संपलेली असताना महापालिकेने याला कोणतीही मुदतवाढ न देता त्याच्या बिलातून राहिलेली रक्कम त्वरित कट करून घ्यावी आणि त्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावं। बालाजी नगर ते पाटबंधारे ऑफिस हा जो या दरम्यानचा जो रस्ता आहे त्या संदर्भातही तुम्ही मागणी केलेली आहे की त्या संबंधित ठेकेदाराचं काम निकृष्ट दर्जाचं आहे त्यालाही काळ्या यादीत टाकावं। हो, महापालिका प्रशासनानं 3,64,00,000चा जो DP रस्ता आहे मंजूर केला, या निधीमध्ये सुद्धा खूप मोठा इस्टिमेटमध्येच भ्रष्टाचार आहे। खरं तर या कामाचं इस्टिमेटच 2 कोटी असताना 3.64 कोटीचं इस्टिमेट या महापालिकेने केलेलं आहे। सदर काम सुद्धा खूप निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। याची तक्रार वेळोवेळी नागरिकांनी केलं होतं। यापूर्वी हे काम 5 वेळा बंद पाडलेलं आहे। प्रशासनाने हे मान्य केलेलं आहे की निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। डांबराचं प्रमाण सुद्धा यामध्ये कमी प्रमाणात आहे। तसंच जो भराव करण्यात आलेला आहे त्याला 2-2, 3-3 फुटाचा मुरमाचे मोठे दगड टाकून भराव करण्यात आलेला आहे। याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि सदर ठेकेदाराचं बिल अदा करू नये ही सुद्धा आम्ही या ठिकाणी मागणी केली आणि तसं त्यांना मी पत्र दिलंय। जर यापूर्वी जे बिल अदा केलेलं असेल तर ते संबंधित अधिकाऱ्यांच्याकडून वसूल करून संबंधित अधिकाऱ्यांची यामध्ये चौकशी होणं गरजेचं आहे। खरं तर नागरिकांच्या पैशातून ही पै गोळा करून महापालिका खर्च करते आणि जर ते काम पूर्ण व्यवस्थित होत नसेल तर याला आपण पाठिंबा घालणं चुकीचं आहे। मी प्रशासनालाही यासाठी सांगितलेलं आहे की या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं आणि काम दुसऱ्याकडनं करून घ्यावं, नाहीतर जे निकृष्ट जे काम झालेलं आहे हे पैसे जे आहेत त्यांच्या बिलातून वसूल करावेत। तुमचा महापालिका प्रशासनाला किंवा या ठेकेदारांना निर्वाणीचा इशारा काय राहिला, आणखी इशारा काय? नाही, आता काय आहे की नागरिकांनी पण जागरूक झालं पाहिजे। आम्ही नागरिकांनी सातत्याने रस्त्यावर उतरत असताना आज आमरण उपोषणाला बसलो तर पोलीस प्रशासन जिथं मला उठवायसाठी आणि अटक करण्यासाठी आलेलं आहे, हे कितपत योग्य आहे नागरिकांनी विचार करण्याचं गरजेचं आहे। आम्ही काय पोलिसांच्या विरोधात हे उपोषण केलेलं नाही, आम्ही हे नागरिकांच्या वतीनं आम्ही प्रशासनाच्या विरोधात केलेलं आहे। जे भ्रष्टाचार दिसतोय ते लोकांसमोर आणून दिलेला आहे आणि जबरदस्तीने जर हे विरोध करत असताना, शांततेनं आम्ही उपोषण करत असताना जर प्रशासन, महापालिका प्रशासन पोलिसांना हाताशी धरून जर मला इथं अटक करणार असेल तर हे खूप चुकीचं आहे आणि याचा बोध आणि या नागरिकांनीच घ्यावा आणि आता यापुढे नागरिकांनीच हे आंदोलन हातात घ्यावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। नक्कीच या निमित्तानं जे भुयारी गटार योजना आहे आणि बालाजी नगर ते पाटबंधारे ऑफिस या दरम्यानचा जो रस्ता आहे ही दोन्ही कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहेत आणि या संबंधित जे ठेकेदार आहेत या दोन्ही कामांचे या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकावं
आणि त्यांना जर या अगोदर जर त्या कामाची बिलं अदा केलेली असतील महानगरपालिकेनं, तर त्या बिलांची वसुली महानगरपालिका प्रशासनानं करावी आणि अशा लोकांसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनामध्ये लोकांनी सहभागी होण्याची गरज आहे. लोकांनी पेटून उठणं गरजेचं आहे. अशा तऱ्हेची भूमिका रुपेश मोकाशी यांनी मांडलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.